नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर चला मग आज आपण बघूयात शेवयाच्या उपम्याची रेसिपी. तर इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. तर बाजारामध्ये तुम्हाला रोस्टेड शेवया पण भेटू शकतात किंवा नॉर्मल तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या गव्हाच्या आहेत, त्याच्यासाठी खाण्यासाठी खूप जास्तीचे पौष्टिक आहेत. याच्यामध्ये मैदा वगैरे मिक्स नाही आहे. थोडासा रवा आणि गहू याच्याच हे शेवया आहेत. तर इथे मी रोस्ट करून घेते आहे आधी. थोड्याशा तेलामध्ये मी रोस्ट करून घेते आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर बघा, लहान मुलांना पण मॅगी खूप आवडते आणि मॅगी मागतात, पण ते हेल्थसाठी इतकी काही चांगली नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही घरगुती या पद्धतीने शेवयाचा उपमा करू शकता. तर इथे बघा, तुमच्याकडे जितक्याही भाज्या असतील, जसं की आपण पुलावमध्ये टाकतो तशा आपण यामध्ये फोडणी मारून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे मी हिरवी मिरची टाकली आहे. लाल तिखटाचा मी इथे म्हणजे ते लाल तिखटाची शेवयाचा उपमा मी बनवणार नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी हिरव्या 2 मिरच्या छान अशा मोठ्या चिरून टाकल्यात. कारण लहान जरी मुलं खात असतील तर साईडला आपण या मिरच्या काढू शकतो. आणि त्यानंतर मी एकदम बारीक अशी गाजराचे काप केलेले आहेत स्वच्छ धुवून. मी वाटाणे मटार भिजवलेलं जे फ्रोझन भेटतं ते पण तुम्ही टाकू शकता, किंवा तुमच्याकडे जर भिजवलेले असतील वाटाणे तर तेही टाकू शकता. आणि कांदा भरपूर असा मी टाकलेला आहे. तर छान आपल्याला सर्व भाज्यांची फोडणी छान मारून घ्यायची आहे. टोमॅटो असेल, कांदा असेल, वाटाणा आणि गाजर, तर व्यवस्थित. आणि हां, मी यात शिमला मिरची पण ॲड केलेली आहे. तुम्ही पण ॲड करू शकता शिमला मिरची. आणि कोथिंबीर पण छान अशी. शिमला मिरची जास्त नका टाकू, त्याचा स्मेल पण येऊ शकतो. त्याच्यामुळे एकदम किंचित असं नकळत, बघा यात समजत पण नाही आहे की शिमला मिरची वगैरे ॲड केलेली आहे म्हणून. तर चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे आता हलवून घ्यायचं आहे. छान असं चांगलं तेल सुटूस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे फोडणी खूप छान बसली पाहिजे. तर यात मी थोडंसं हळद पण टाकलेली आहे. या भाज्यांमधून कच्चा स्मेल निघून जाईल अशा प्रकारे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कारण भाज्या थोड्याफार शिजल्या पाहिजेत, कारण गाजर आणि वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो. एकदम कडक तेल असेल तर कांदा पटकन भाजून निघतो, पण गाजराला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे खूप खूप वेळा मी परतून घेतलेला आहे बघा. कारण खाली आपलं लागलं पण नाही पाहिजे ना, करपलं नाही पाहिजे भाज्या. आणि लास्टला मी इथं टोमॅटो टाकलेला आहे. कारण जर सुरुवातीलाच टोमॅटो टाकला तर ते पाण्याने पूर्ण असं गिळगिळ लागेल टोमॅटोमुळे. त्याच्यामुळे लास्टलाच ॲड करायचं आहे. आता बघा, मी यात जितकंसं पाणी लागणार आहे, आता मी छोटीशी प्लेटमध्ये जे शेवया घेतल्या होत्या त्या हिशोबाने मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर याला आपल्याला चांगली अशी उकळी फुटू द्यायची आहे. जेव्हा आपली उकळी चांगली निघेल, म्हणजे आतले जे भाज्या आहेत त्या पण छान अशा शिजून निघतील, तर मग त्यामध्ये आपल्याला शेवयाची खीर, जे आपण खीर नाही, म्हणजे शेवया ज्या आपण रोस्ट करून भाजून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपण मॅगी कसं शिजवतो तसं शिजू द्यायचं आहे. फक्त अधूनमधून ते हलवत राहायचं आहे की आपलं करपू नये, खाली मसाला लागू नये. तर तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. इतकी चविष्ट लागते ना, तुम्ही म्हणाल खूप म्हणजे खूप टेस्टी. लहान मुलं तर इतक्या आवडीने खातील ना, तुम्हाला सारखंच म्हणतील की मला शेवयाचा उपमा बनव, शेवयाचा उपमा बनव. मॅगी पण आवडणार नाही यापुढे, इतकं सुंदर लागतं. तुम्ही बघा, पाणी ज्यावेळेस पूर्ण यात लाटेल ना, तर मस्त एकदम सुट्टी सुट्टी बनते. सारखंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे. आणि याला पण शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त एक 5 ते 7 मिनिट लागतात. का परतून घ्यायचं आहे सारखं सारखं, की कुठलं शिजायचं थोडंफार राहिलं असेल तर तेही व्यवस्थित असं शिजलं जाईल. आणि छान असं साईडला बघा तुम्ही, तेल पण सुटल्यासारखं दिसतंय त्याला, आणि खायला इतकं टेस्टी लागतं आहे. आता मी तुम्हाला इथून कसं सांगू नाही शकणार, पण बघा मी खाताना तुम्हाला दाखवेल.
माझ्या घरी सर्वांना आवडतं. आठवड्यातून एकदा तरी हा पौष्टिक नाश्ता आमच्या घरी बनला जातो. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थंडीमध्ये पण खाण्यासाठी खूप छान आहे हा नाश्ता. कारण एकदम गरमागरम खाऊस तोपर्यंत छान, लगेच थंड असा पडत नाही हा. खूप छान लागतो खाताना. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बनवून झाल्यावरती मला कमेंट करून सांगा की कसं लागलं, म्हणजे टेस्ट कशी होती, सांगायला विसरू नका. चला मग भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये, किंवा असाच एखादा रेसिपीचा मी व्हिडिओ अपलोड करेन. तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भरभरून लाईक करा.